निलिमाने तिच्या आईला फोन केला आणि म्हणाली, तुम्ही सगळेजण लवकरात लवकर सिटी हॉस्पिटलला या. महेशचा अपघात झालाय. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पलीकडून तिची आई म्हणाली, हो हो, आम्ही लगेच येतो. असे म्हणून तिने तिच्या मुलाला, सुरेशला आणि सुनेला, छायाला सगळं सांगितलं आणि ते सर्वजण हॉस्पिटलला जायला निघाले. दवाखान्यात पोहोचताच त्यांनी बघितलं तर त्यांचा जावई ICUमध्ये होता आणि त्यांची मुलगी निलिमा जोरजोरात रडत होती. मग सुरेशने तिला विचारल्यावर ती म्हणाली, दादा, काल रात्री मी, महेश आणि आमची मुलं सगळेजण यांच्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाला गेलो होतो. तिथून माघारी येत असताना अचानक डावीकडून एक कार आली आणि आमच्या गाडीला जोरदार धडक मारली. मला आणि मुलांना फार काही लागलं नाही, पण महेशची प्रकृती चिंताजनक आहे. 2-3 दिवस रेणुका आणि त्यांचा मुलगा सुरेश मुलीच्या सोबत दवाखान्यात थांबले. सुरेश अधूनमधून मेडिकलमधून औषध आणून देत होता. आता त्याला देखील कामावर जायचे होते, म्हणून मग तो दवाखान्यातून घरी निघून आला. घरी निलिमाचे वडील देखील एका पायाने अपंग होते, म्हणून मग रेणुका सुद्धा जावयाची नीट काळजी घे असे निलिमाला सांगून घरी गेल्या. जवळजवळ 5 दिवसांनंतर आज महेश शुद्धीवर आला होता आणि त्याला घरातल्यांना भेटायची परवानगी मिळाली होती. त्याला शुद्धीवर आलेला बघून आता कुठे निलिमाच्या जीवात जीव आला. पण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अजून आठवडाभर तरी त्याला दवाखान्यातच राहावे लागणार होते. महेशच्या ऑफिसमधून त्याचे बॉस त्याला भेटायला आले आणि निलिमाला 1.5 लाख रुपये देऊन गेले. तसेही निलिमाने आतापर्यंत महेशने साठवलेले 2 लाख रुपये आणि तिचे दागिने विकून आलेले पैसे दवाखान्यात खर्च केले होते. महेशच्या मित्रांनी देखील 1 लाख रुपये गोळा करून निलिमाला दिले होते. आज महेशचे बॉस पण 1.5 लाख रुपये देऊन गेले. आता दवाखान्यात जमा करण्यासाठी तिला अजून 2 लाखांची गरज होती. महेशचा हेल्थ इन्शुरन्स आता काही दिवसांपूर्वीच संपला होता. तो ते रिन्यूअल करणार होता, पण मध्येच त्याला ऑफिसच्या कामाने बाहेरगावी जायला लागलं आणि त्यात ते काम राहूनच गेलं आणि त्याच्यासोबत अकस्मात एवढी मोठी दुर्घटना घडली. तसं तर निलिमाने आत्तापर्यंतचा दवाखान्याचा सगळा खर्च भरला होता, पण आता हे शेवटचे 2 लाख रुपये कुठून भरणार या काळजीत ती होती. आतापर्यंत तर तिने साठवलेले आणि तिच्या दागिन्यांचे पैसे भरले होते आणि महेशच्या मित्रांनी आणि बॉसने पण तिला मागायच्या आधीच मदत केली होती, पण आता अजून 2 लाख रुपये भरायचे होते. निलिमाला तिच्या माहेरची आठवण आली आणि ती तिच्या माहेरी मदत मागण्यासाठी गेली. तिने तिच्या वडिलांकडे 2 लाख रुपयांची मदत मागितली. तिचे वडील तर आधीच एका पायाने अपंग होते आणि त्यांना मिळणारी पेन्शन तर आधीच त्यांच्या मुलाच्या हातात जायची. ते म्हणाले, हे बघ निलिमा, तुला या गोष्टीत सुरेशच काहीतरी मदत करू शकेल. निलिमा तिच्या आईकडे गेली आणि म्हणाली, आई, फक्त 2 लाखांची गरज आहे. मग महेशला दवाखान्यातून घरी सोडतील. तू जरा दादाला सांगून बघ. फक्त 2 लाख पाहिजेत. रेणुका म्हणाल्या, निलिमा, मी तर तुला असं म्हणेन की हे पैसे तू तुझ्या सासरच्यांना मागितले पाहिजेस. कितीही केलं तरी महेश त्यांचा एकुलता एक मुलगा आहे आणि जर तुझ्या सासरचे तुला पैसे देत नसतील तर कोर्टात केस ठोक त्यांच्या विरोधात. आणि हो, दागिने जर तू विकले आहेतच, आता फ्लॅट विकू नकोस म्हणजे झालं. आणि सुरेश तरी तुला कुठून पैसे देणार? आता तर त्याची सुद्धा तंगी चालू आहे. तू बघितलंस ना, दवाखान्यात तुझा भाऊ कसा पळत पळत जावईबापूंसाठी औषध आणत होता. हे सगळं ऐकून निलिमाची वहिनी प्रिया किचनमधून बाहेर आली आणि म्हणाली, निलिमाताई, आई अगदी बरोबर बोलत आहेत. आमच्या ह्यांच्यावर आता खूप ओझं आहे जबाबदाऱ्यांचं. निलिमा लगेच आल्या पावली माघारी निघाली. ती जाताना तिच्या वडिलांनी तिच्या पावलांचा आवाज ओळखला. बिचारे निलिमाचे वडील, ते असहाय्य होते, पण आपल्या बायकोचं आणि मुलाचा स्वभाव त्यांना चांगलाच माहीत होता. पैशांची जरासुद्धा कमी नसताना आज एका आईने आणि भावाने आपल्या मुलीला मदत केली नाही हे त्यांच्या नजरेतून सुटलं नाही. त्यांना आपल्या मुलीसाठी फार दुःख झालं, पण ते बिचारे असहाय्य
काय करू शकणार होते. त्यांचं मन आपल्या मुलीसाठी खूप कळवळू लागलं. त्यांना वाटलं आपल्या मुलीला थांबवावं, पण थांबवून ते तिला काय देणार. त्यांच्याजवळ त्यांचं स्वतःचं काय होतं. त्यांची बायको कधीच त्यांचं काहीच ऐकत नव्हती. त्यांच्या अपंग असण्याचा आणि सारखा सारखा त्यांना टोचून बोलण्याच्या पलीकडे तिने आजपर्यंत काय केले होते. मुलाने आणि पत्नीने मिळून आपल्या वडिलांना अगदी एका बाजूला केलं होतं. जोपर्यंत ते कमवत होते तोपर्यंतच त्यांना मान होता. ते रिटायर झाले आणि मग ते असले काय आणि नसले काय कुणाला काही घेणं देणं नव्हतं. रेणुका प्रत्येक वेळी सुरेशच्या चुकीच्या गोष्टीत साथ द्यायची. आज पण तेच झालं. आपल्या मुलाचे पैसे खर्च होऊ नयेत म्हणून तिने आपल्याच मुलीला पैसे देऊन दिले नाहीत. निलिमा रस्त्यावर आली आणि तिने रिक्षा पकडली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ज्या आई, भाऊ आणि बहिणीचं ऐकून आजपर्यंत ती चालत होती, आज त्यांनीच तिला मदत करण्यास स्पष्ट नकार दिला होता. निलिमाला हे चांगलंच माहीत होतं की तिच्या सासरी पैशांची कमी नव्हती आणि फक्त एक दोनदा मेडिकलमधून औषध आणून देणं हेच एका भावाचं आपल्या बहिणीबद्दल कर्तव्य असू शकतं का. आणि तेही आज बोलून दाखवलं गेलं होतं. त्या दिवशी सुरेश दवाखान्यात असताना देखील एकदा सुद्धा म्हणाला नाही की पैशांची गरज असेल तर सांग मला. निलिमाकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता म्हणून ती तिच्या माहेरी पैसे मागण्यासाठी आली होती. तिला तिच्या गावी राहणाऱ्या सासू सासऱ्यांची आठवण आली होती, पण तिने अजूनपर्यंत त्यांना महेशच्या अपघाताची माहिती दिली नव्हती. तिला तिच्या लग्न करून महेशच्या घरी पहिलं पाऊल ठेवलेला तो पहिला दिवस आठवला. निलिमाने लग्नानंतर कधीच आपल्या सासू सासऱ्यांना मान दिला नव्हता, कारण ते गावी राहत होते म्हणून. लग्नानंतर महेशने त्याच्या आईवडिलांना इकडे शहरात कायमचं राहायला बोलवलं होतं, पण निलिमाला हे अजिबात आवडलं नव्हतं. तिने प्रत्येक वेळी तिच्या सासू सासऱ्यांचा अपमान केला होता आणि या सगळ्यात तिच्या आईने तिला प्रत्येक वेळी साथ दिली. रेणुका प्रत्येक वेळी निलिमाला हेच शिकवायची की त्या लोकांना तुझ्यासोबत राहायची काय गरज आहे. जाऊन राहावं ना त्यांच्या गावी, तिकडे त्यांची शेतीवाडी आहे ती सांभाळावी. तू या गावठी लोकांसोबत कशी राहतेस काय माहीत. निलिमाला तरी कुठे या गावातल्या साध्याभोळ्या लोकांसोबत राहायचं होतं. त्यात रेणुकाने तिच्या मुलीला अजूनच तिच्या सासू सासऱ्यांबद्दल भडकावलं होतं. त्यामुळे मग निलिमाने घरात भांडणं करायला सुरुवात केली होती आणि त्यामुळेच तिचे सासू सासरे कायमचे गावी निघून गेले. निलिमाने महेशला सांगून त्यांच्या घरच्यांशी संबंध तोडायला सांगितले, पण महेशने तिचं ऐकलं नाही. त्याला माहीत होतं की त्याच्या आईवडिलांना निलिमा कधीच स्वीकारणार नाही, त्यामुळे त्या सगळ्यांना एकत्र ठेवणं त्याच्या आवाक्याबाहेरचं होतं. महेशचे आईवडील कायमचे त्यांच्या गावी जाऊन राहिले होते. रेणुकाने निलिमाला कायम हेच शिकवलं होतं की तू जेवढी एकटी राहशील तेवढी जास्त सुखी राहशील. तेवढ्यात रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली आणि म्हणाला, मॅडम, आला तुमचा दवाखाना. निलिमा तिच्या विचारचक्रातून अचानक बाहेर आली आणि तिने त्याला पैसे देऊन ती दवाखान्यात गेली. दवाखान्यात जाऊन बघितलं तर महेश त्याच्या दोन्ही मुलांशी बोलत होता. दोन्ही मुलं म्हणत होती की पप्पा, तुम्ही लवकर बरे व्हा, तुम्ही घरी कधी येणार. महेश त्यांना सांगत होता की बस थोडे दिवस अजून, मग आपण सगळे आपल्या घरी असू. महेशने निलिमाला बघितलं आणि म्हणाला, निलिमा, तू माझ्या अपघाताची बातमी माझ्या आईवडिलांना कळवली का. निलिमा म्हणाली, या वयात त्यांना मोठा धक्का बसेल म्हणून मी ठरवलं आहे की मी स्वतः त्यांना गावी जाऊन इथे घेऊन येणार आहे. मला माहीत आहे की तुम्हाला त्यांची आठवण येते आहे. तुमची तब्येत आता पहिल्यापेक्षा ठीक आहे, म्हणून तर मी स्वतः जाऊन तुमच्या आईवडिलांना इथे घेऊन येणार आहे. तुम्ही काळजी करू नका. महेश म्हणाला, पण इथून तुला गावी जायला 5 तास तरी लागतील. तोपर्यंत मुलं कुठे राहणार. निलिमा म्हणाली, आपल्या शेजारच्या वहिनींशी मी या विषयावर बोलली आहे. ती आपल्या मुलांना एक दिवस सांभाळेल. मी उद्या सकाळीच त्यांना आणायला जाईन. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी निलिमाने गाडी केली आणि ती
तिच्या सासू सासऱ्यांना आणायला निघून गेली. गावी पोहोचल्यावर तिने बघितलं तर तिची सासू घरातली कामं करत होती. त्यांनी निलिमाला बघताच म्हणाल्या, "अरे निलिमा, ये ये बाळा. आणि हे काय, तू एकटीच? महेश कुठे आहे?" असे म्हणत त्यांनी तिला एक ग्लास पाणी दिलं. निलिमाने मग त्यांना तिच्या नवऱ्याच्या अपघाताची बातमी कळवली. हे ऐकताच त्यांना धक्काच बसला. त्यांनी शेजारच्या बंटीला बोलवून सांगितलं, "जा बंटी, महेशच्या बाबांना शेतातून बोलवून आण. त्यांना सांग की महेश दादाचा अपघात झालाय. आणि हो, त्यांना जरा हळू सांग, त्यांचं देखील वय झालंय. हे ऐकून उगाच त्यांना काही व्हायला नको." थोड्याच वेळात बंटी शेतातून महेशच्या वडिलांना घेऊन आला. ही बातमी लगेच सगळ्या गावभर पसरली. घरी येताच महेशचे वडील म्हणाले, "सुशीला, कपाटात कमीत कमी 1,00,000 रुपये असतील, ते घे." महेशची आई म्हणाली, "आणि माझे दागिने, ते कधी कामी येणार?" "ते पण घेते." निलिमा आज एका आईवडिलांचं आपल्या मुलाच्या प्रती असलेलं प्रेम बघत होती, जे तिला तिच्या माहेरी कधीच जाणवलं नाही. आता तिला तिच्या कृत्यावर पश्चाताप होत होता. तिचे सासू सासरे गरीब होते, पण त्यांनी सगळे पैसे आणि दागिने घेतले आणि ते गाडीत येऊन बसले. त्या दोघांचं हे प्रेम बघून निलिमा गाडीतच जोरजोरात रडू लागली. तिची सासू म्हणाली, "बाळा, मला खरं खरं सांग, महेश ठीक तर आहे ना? तुला असं रडताना बघून मला कसं तरी होत आहे." निलिमा म्हणाली, "हो आई, ते आता बरे आहेत. मी आत्तापर्यंत तुमच्याशी जे वाईट वागले त्याबद्दल मला खरंच माफ करा." हे ऐकून तिचे सासरे म्हणाले, "निलिमा, त्या सगळ्या जुन्या गोष्टी तर आम्ही कधीच विसरलोय. आता फक्त एकदा डोळ्यांनी महेशला बघू दे, मग थोडं बरं वाटेल." निलिमाकडे बघितल्यावर हे स्पष्ट जाणवत होतं की तिने अजून काही खाल्लं नव्हतं. तिची सासू तिला म्हणाली, "मी पण किती वेडी आहे, गडबडीत तुला काही खायला द्यायचं सुद्धा विसरले. निलिमा, एक काम कर, वाटेत कुठेतरी गाडी थांबव आणि तू काहीतरी खाऊन घे." निलिमा म्हणाली, "नाही आई, आज मला फक्त तुमच्या मांडीवर डोकं ठेवून झोपू द्या प्लीज. आज मला कळून चुकलंय की आईची माया काय असते ते. आजपर्यंत माझ्या डोळ्यावर स्वार्थाचा जो चष्मा होता, आज तो उतरलाय." निलिमा तिच्या सासूच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली. थोड्याच वेळात दवाखाना आला. महेश त्याच्या आईवडिलांना बघून फार आनंदित झाला. निलिमाने राहिलेली रक्कम दवाखान्यात भरली आणि काही दिवसातच महेशला त्याच्या घरी जाऊ दिलं. आता सगळेजण घरी येऊन एकत्र राहू लागले. सासूच्या येण्याने निलिमाला प्रत्येक कामात खूप मदत होऊ लागली आणि महेशच्या तब्येतीत सुद्धा लवकर लवकर सुधारणा होऊ लागली. आज निलिमाला माहेर आणि सासर यातला फरक समजला होता. ज्या माहेरच्या जीवावर ती एवढी उड्या मारायची, त्याच माहेरच्यांनी मात्र गरजेच्या वेळी हात वर केले होते. एका आईने अशा वेळी आपले हात वरती केले, तर त्याच वेळी दुसऱ्या आईने तिचा हात पकडून तिला साथ दिली होती. निलिमा आता विचार करू लागली की जर ती तिच्या आईच्या बोलण्यात आली नसती तर तिचा सुंदर संसार असा मोडला नसता आणि ती तिच्या सासू सासऱ्यांना एवढं टोचून बोलली पण नसती. आज तेच सासू सासरे सुना आणि मुलाच्या कामी आले. उलट एका वेळी तिनेच त्यांचा खूप अपमान केला होता. महेश आता पूर्णपणे नीट झाला होता. निलिमाचे सासू सासरे पुन्हा आपल्या गावी जायची तयारी करू लागले. निलिमा त्यांना म्हणाली, "तुम्ही लोक जर गावी जाऊन राहायची गोष्ट करणार असाल तर मी समजेन की तुम्ही मला माफ केलं नाही. तसेही या काही दिवसात त्या दोघांना सुनेने एवढं प्रेमाने आदर दिला होता की त्यांना सुद्धा गावी जायचं नव्हतं. पण महेशच्या अपघाताची बातमी समजल्यावर ते सगळं काही जसंच्या तसं सोडून आले होते." निलिमाची सासू म्हणाली, "आम्ही परत नक्की येऊ. तुला तुझ्या चुकीचं प्रायश्चित झालं, आम्हाला हेच खूप आहे."